मनुष्य हा कसा प्राणी आहे? मनुष्य एक असा प्राणी आहे जो झाडे तोडतो, मग त्याच्यापासून पेपर बनवतो आणि त्याच पेपरवर लिहितो झाडे लावा आणि झाडे जगवा. मनुष्य एक असा प्राणी आहे ज्याला घरात हॉटेलसारखं जेवण लागतं आणि हॉटेलमध्ये घरातल्यासारखं. खरंय. मनुष्य एक असा प्राणी आहे ज्याने विजेचा शोध लावला आणि स्वतःच बिल भरतो, स्वतःच करंट खाऊन मरतो. मनुष्य एक असा प्राणी आहे ज्याला जनावर म्हटलं तर राग येतो, पण वाघ म्हटलं तर अभिमान वाटतो. खरं तर वाघ पण एक जनावर आहे. मनुष्य एक असा प्राणी आहे जो लहानपणी अंधाराला घाबरायचा, आता लाईट बिल बघून उजेडाला घाबरतोय. सर, बायको आणि सरकारमध्ये काय फरक आहे? बायको आणि सरकार दोघं पण एकसारखीच आहेत. दोघांना पण आपणच निवडतो, मग निवडून आलं की ना सरकार आपलं ऐकते ना बायको ऐकते. पण जर सरकार आपलं ऐकत नसेल तर आपण 5 वर्षानंतर बदलू शकतोय. बायको. सर, मुली 18 वर्षाच्या झाल्यानंतर लग्न करू शकतात, पण मुलं का नाही करू शकत? 18 वर्षाची मुलं झाल्यानंतर लायसन काढू शकतात, 18 वर्षाची मुलं झाल्यानंतर जॉब करू शकतात, मुलं 18 वर्षाची झाल्यानंतर मतदान पण करू शकतात. याचा अर्थ असा की मुलं 18 वर्षाची झाल्यानंतर देश सांभाळू शकतात, पण बायको नाही. प्रेम आणि लग्न यामध्ये काय फरक आहे? प्रेम म्हणजे बसचा प्रवास, लग्न म्हणजे विमानाचा प्रवास. जास्त त्रास झाला तर तुम्ही बसमधनं उतरू शकता, पण विमानातनं नाही. या दुनियेत श्रेष्ठ होण्यासाठी काय करावं लागेल? हे बघा, या दुनियेमध्ये आई बाबा श्रेष्ठ असतात, त्यामुळे लग्न करा आणि आई बाबा बना. हो, जागा आहे का? आयला जागा लय होती बरं का आमच्याकडं, पण आमच्या आजाने इकून टाकले राव. पेताड होतं, काय अक्कल नव्हते त्या टायमाला त्याला, नाही तर आज आम्ही करोडपती असतो माहितीये का. तुझ्या आयला तुझ्या एसटी जागा आहे का नाही विचारतोय. सर, मला सांगा, पूर्वीच्या लोकांमध्ये आणि आताच्या लोकांमध्ये काय फरक आहे? पहिला मुली घाबरायच्या, मुलगा कसा भेटेल. आता मुलं घाबरतात, मुलगी कशी भेटेल. पहिला बाळांची नावं बारशामध्ये ठेवायची, आता प्रेमात पडून 2 दिवस झालं की पोरांची नावं तयार असतात. हॅशटॅग तुझा अर्ध माझा अर्ध. पहिला टॉयलेटमध्ये पाणी घेऊन जायचे, आता मोबाईल घेऊन जातात. पहिला जेवणारे एका जागेवर बसायचे आणि वाढपी फिरायचे, आता वाढपी एका जागेवर उभारतात आणि जेवणारे फिरत असतात. पहिल्या काळी घरात कुत्रा जाऊ नये म्हणून गेटवर एक माणूस असायचा, आता माणूस घरात जाऊ नये म्हणून एक गेटवर कुत्रा असतो. पहिल्यातली काही माणसं बायकांचं नृत्य बघण्यासाठी जमिनी पण विकायची, आता लोक 299 रुपये मोबाईलवर बघतात. तर सर, तुम्हाला काय वाटते, महिलांची सर्वात मोठी समस्या कोणती? एखादी महिला सून झाली तर तिला सासू चांगली भेटत नाही, आणि तीच महिला सासू झाली की तिला सून चांगली भेटत नाही. खरा गारवा कशात आहे, उसाचा रस की कोल्ड्रिंक? उसाचा रस, आंबे, कोल्ड्रिंक्स, लिंबू पाणी, ताक, दही, लस्सी, आईस्क्रीम या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. खरा गारवा तर बायको शांत असल्यावर जाणवतो. बरं, मला सांगा, एकदम सिंपल प्रश्न आहे, लग्न करून करिअर घडवलं पाहिजे की पहिले करिअर घडवून लग्न केलं पाहिजे? तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल तर लग्नाच्या अगोदरच बदला. लग्नानंतर तुम्ही साधं टीव्हीचं चॅनल पण बदलू शकत नाही. सर, तुम्हाला घरामध्ये कशी ट्रीटमेंट मिळते? घरात कुठलीही गोष्ट कुत्र्याला जर टाकायची असेल तर घरातली पहिला मला विचारतात, खाणार का कुत्र्याला टाकू. आणि पाहुण्यांच्यात कुठला कार्यक्रम असला आणि तिथं वरण भातात जेवण असलं तर घरातली मला पाठवतात, आणि जर बोकडाचं जेवण असेल तर म्हणतात आम्हालाच जावं लागेल, नाहीतर पाहुण्यांना राग येईल. घरातली आजारी पडली तर म्हणतात वातावरण खराब आहे, आणि जर मी आजारी पडलो तर म्हणतात बघ अजून मोबाईल. आमच्या वर्गात एक चिंगी होती, वर्गात कायम तिचा पहिला नंबर यायचा. तिला बघून आमच्या घरचे मला म्हणायचे बघ जरा शिक तिच्याकडनं, आणि काल ती पळून गेल्या चिंगी. आता आमच्या घरातले अजिबात म्हणत नाही शिक तिच्याकडनं म्हणून. सर, मला सांगा, जगातील सगळ्यात घातक आणि खतरनाक हत्यार काय असेल? पहिलं म्हणजे बायकोचे अश्रू, आणि दुसरं म्हणजे शेजारणीची स्माईल. वाईफ, पत्नी, स्त्री, गृहिणी या सगळ्यामध्ये काय फरक आहे? मॅडम, काहीच फरक नाही. संकट एक आणि नावं अनेक. अशी कोणती गोष्ट आहे स्त्री विसरूच शकत नाही? शेजारणीला दिलेली भांडी. मला वाईफचा फुल फॉर्म सांगा. WIFE. विदाउट इन्फॉर्मेशन फाईट एव्हरी डे.